जय जिजाऊ. सध्या संपूर्ण महाराष्ट्र अस्मानी संकटाशी झुंजत आहे. हा अस्मानी संकट एवढं कोसळलं की संपूर्ण बळीराजाची शेती खरडून गेली, गावाचे गाव पुराखाली डुबले. परंतु अद्यापही या असंवेदनशील सरकारला त्याची कुठलीही जाण नसल्याचं दिसून येत आहे. हे फक्त पंचनामे करायच्या मागे लागले आहेत आणि आज लोक कित्येक पुराचे गाव जे डुबले आहेत ते लोक उपाशी आहेत. त्यांना अन्नापासून तर लोक वंचित आहेत आणि शेतीचं उभं पीक सडलेलं आहे. तरी आम्ही आज संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय ॲडव्होकेट मनोजदादा आखरे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर एक आमचं टाळ मृदंगाच्या गजरात संबळ गिंबळ वाजून आमचं आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने आमचे मलकापूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेनसुख संचिती साहेब यांच्या घरासमोर आम्ही आज टाळ मृदंगाचं आंदोलन केलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आमची सरकारला एकच सांगणं आहे की तुम्ही सरकार मायबाप आहात. आज जनता वाऱ्यावर जात आहे. आपण आपल्या जे जनता आहे हे आपल्या लेकरासारखी आहे. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि तात्काळ सर्वांना न्याय देऊन, पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना न्याय देऊन तात्काळ शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि जे नवीन आज रोग आले, येलोमोच्या सारखे रोग आलेले आहेत सोयाबीन आणि इतर पिकावर, त्याची तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या व दिवाळीच्या आधी बळीराजा सुखावला गेला पाहिजे. अन्यथा त्याची पूर्ण दिवाळी अंधारात जाईल. यामुळे जर आमची ताबडतोब मागणी मान्य झाली नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड सत्ताधारी पक्षातील कुठल्या आमदार खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही, मतदारसंघात फिरू देणार नाही असे मी जाहीर करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड. शेतकऱ्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड.